लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक 11 मधील आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं ज्यांनी आत्ताच आपल्यासमोर आपलं मनोगत मांडलं ते आमच्या लातूर ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय बसवराजजी पाटील साहेब, ज्यांनी आपल्यासमोर आपलं मनोगत मांडून गेले ते आमच्या अर्चनाताई पाटील चाकूरकर, ज्यांनी आपलं मनोगत मांडलं ते आमचे माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे, या नगरीचे नगराध्यक्ष विक्रमसिंहजी चव्हाण, विक्रमकाका शिंदे, भागवतरावजी सोट पाटील, या आपल्या भागाचे माजी नगरसेवक महादेवजी बोरोडे, विशालजी जाधव, तुकारामजी गोरे, दशरथजी सरोदे, सतीशजी आंबेकर, ओमजी धर्मे, श्रावण मस्के, शिराताई राठोड, प्रभावतीताई जानते, या प्रभागातील आमच्या भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्यांच्या प्रचारासाठी ज्यांना आशीर्वाद मागण्यासाठी आज आम्ही आपल्या समोर आलो ते आमचे प्रवीण कुमारजी आंबुलगेकर, पूजाताई काकासाहेब चौगुले, रागिनीताई सतीशराव यादव, धर्मेंद्रसिंग विक्रमसिंहजी चव्हाण आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेली या प्रभागातील माझी वडीलधारी मंडळी, माझ्या माता भगिनी, माझ्या तरुण भावांनो, प्रचाराचा शेवटचा टप्पा चालू आहे. लातूर शहरामध्ये काही लोक मतं मागतायत, पण भारतीय जनता पक्षाचे आम्ही सगळेजण विकासाला मतं मागतो. आपण बघत असाल गेल्या 11 वर्षापूर्वी त्या देशामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सत्ता परिवर्तन झालं, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामधलं सरकार या देशामध्ये आलं आणि त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये या राज्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार आलं. ज्या काँग्रेसने 60 वर्ष या देशावर राज्य केलं, आपल्या राज्यामध्ये राज्यकारभार केला, आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यकारभार केला, पण खरा विकास कोणाचा झाला तर ठराविक वर्गाचा झाला. पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारच्या माध्यमातून जो 18 पगड जाती धर्मातील विकासापासून वंचित राहिलेला जो समाज होता, त्या सगळ्या समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून झालं आणि या देशामध्ये खरा विकास काय असतो त्या देशातील जनतेने बघितला. आज आपण बघत असाल लातूर शहरामध्ये फिरत असताना ज्या लातूर शहराने यांना 15-15, 20-20 वर्ष नेतृत्व करण्याची संधी दिली, त्या या लातूरच्या नेतृत्वाने आपल्या लातूरमध्ये काय विकासाची कामं केली याच्यावर त्यांना बोलता येत नाही. अजूनही ते आपलं बोलू शकत नाहीत. माझा त्यांना असा सवाल आहे की या प्रभाग 11 मध्ये या प्रभागात एक सुद्धा रेशनचं दुकान नसावं. बरोबर आहे? तुमच्या प्रभागाचं नेतृत्व तुम्ही करता, या आमदाराचं काम नाही का? या प्रभागामध्ये इथल्या नागरिकांसाठी मोफत जे काही रेशन मिळतंय त्याचे रेशन दुकान असायला पाहिजेत का नाही? मग या प्रभागामध्ये का नाही? या प्रभागामध्ये आपल्या महानगरपालिकेची आरोग्याची सोय का नाही? तिथं ओपीडी का होत नाही? या प्रभागामध्ये वेळेवर पाणी का येत नाही? या प्रभागामधले रस्ते का नीट नाहीत? या कुठल्या मुद्द्यावर बोलायला तोड नाही. यांनी एवढं वर्ष सत्ता भोगून सुद्धा स्वतःच्या वडिलांच्या नावाने जो रस्ता होता तो अजूनही पूर्ण करू शकले नाही. तो रस्ता पूर्ण सुद्धा आम्हाला भारतीय जनता पक्षाला करायची वेळ आहे. आज आता आमच्या बसवराज पाटील साहेबांनी सांगितलं लातूर ते कल्याण मार्ग मुंबई हा रस्ता आपल्याला डायरेक्ट 4-4.5 तासामध्ये लातूर मुंबईला जाण्याची सोय आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली. आपले मुख्यमंत्री इथं आले होते. या लातूर शहराला पाणी पुरवठ्याची योजना, मी आज एक क्लिप ऐकली विक्रमसिंहजी तुमच्या माजी नेत्याची, नळाचा टोटा बसून ठेवा, 1 महिन्यामध्ये उजनीचं पाणी आणतो. कुठे गेलं रे बाबा? बाबळगावला गेलं काय? कारखान्यात गेलं. आणि आत्ताही तुम्हाला सांगतो विक्रमसिंहजी, आत्ता यांच्या पायाखालची त्यांना पराभव दिसायला लागला. पायाखालची वाळू घसरली आहे. काका तुमचं नाव काय? मस्के. शेतकरी हो का? शेतकरी हो? ऊस आहे का? ऊसाला काटा मारतात का? मारतात का नाही? मी बी शेतकरी आहे.
आता इथं पैशाचे पाठ व्हायला लागले, पावसासारखा पैसा पडायला. कुठला पैसा आहे? ऊसाचा काटा मारलेला पैसा आहे. बरोबर आहे का नाही? ऊसाचं साखर झाल्याशिवाय ऊस नेत नाही 18 महिने. आता या वर्षी 3150 का पडल्यामुळं त्या रमेश कराडने एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराने त्या प्रस्थापितांना आसमान दाखवल्यामुळं तुम्हाला 3100 रुपये भाव द्यायचा आता सुचलं. आणि गेल्या 5 वर्षाचा इतिहास काढा. 5 वर्षामध्ये साखरेचा भाव कधीतरी 6000 झाला होता का? 3600, 3500, 3800. त्यावेळेस आम्हाला 2500 भाव का? आणि आता 3100 का? म्हणजे आमच्या कष्टाच्या घामाचा दाम तुम्ही वडवून खाल्ला, लुटून खाल्ला, आणि ते पैसे तुम्ही आता निवडणुकीमध्ये काढताय. आणि खरे वाटप, पैशाचं वाटप कोण करताय? ते काँग्रेसवाले करतायत. अस्तित्वाची लढाई चालू आहे. कुणाच्या तरी प्रतिष्ठेसाठी निवडणूक लढतायत. आम्ही तुमच्या प्रतिष्ठेची निवडणूक लढतोय. आम्ही लातूरकरांच्या विकासाची निवडणूक लढतोय. आम्ही लातूरकरांच्या जनतेच्या अस्मितेची निवडणूक लढतोय. आणि आज विक्रमसिंगजी यांच्या पायाखाली वळून बसवली, पराभव समोर दिसतं. आज प्रभाग 10 आणि प्रभाग 11 त्या 8 जागा भारतीय जनता पक्षाचे येणार. या लातूरमध्ये 50+ भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून येणार. आज अनेक विषय बोलण्यासारखे. आज आमच्या लाडक्या बहिणींचे पगार, सगळ्या लाडक्या बहिणीचे त्यांना पुढे बसलेले हो का नाही? पगारी चालू करा सांगितली. या पगारी बंद करा म्हणून हेच काँग्रेसवाले कोर्टामध्ये गेले होते. आता आम्ही तुम्हाला संक्रांतीला तुमचं पगार देणार होतो. यांनी निवडणूक आयोगाला तक्रार काय केली? हे पगार आता देऊ नये. काय तुमच्या पोटात दुखते सावतर भावासारखं? तुम्ही तर कधी बहिणीला ओवाळणी दिली नाही, पण आमच्या देवाभाऊनी या महाराष्ट्रामधल्या 2.5 कोटी बहिणींना ओवाळणी दिली आहे. आणि आपल्या लातूर शहरातल्या 1,08,000 माझ्या बहिणींना आमच्या देवाभाऊची ओवाळणी येते. आज आपल्याला फुकट रेशनचा माल मिळतोय का नाही? गहू तांदूळ याच्या आधी कधी मिळालं होतं का काँग्रेसच्या काळामध्ये? अरे काँग्रेसच्या काळामध्ये ह्या प्रभागामध्ये तुम्ही रेशनचं दुकान देऊ शकले नाही, तर तुम्ही गोरगरिबांची काय सेवा करणार आहात? आता जाहीरपणे या काँग्रेसच्या आमदारांना सवाल आहे की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला, भावनिक राजकारण करण्याचा विचार करू नका. आता आमच्या त्र्यंबकरांनी सांगितलं, ज्या माणूस 15 वर्षात शहराचं नेतृत्व करतो त्या माणसाला जर या शहरातल्या समस्या कळाल्या नसतील, या शहरातल्या विकासाचे मुद्दे कळाले नसतील, या शहरातल्या विकासाची कामं कळाली नसतील, तर त्याला तुमचा प्रतिनिधी होण्याचा अधिकार आहे का? आम्ही लातूर ग्रामीणला आसमान दाखवलं. लातूर शहरामध्ये सुद्धा थोडक्यात निश्चल आहे का? थोडक्यात पडलं म्हणले होते, पण पुन्हा ती बाबळगाव लागलं. विक्रमसिंगजी फटाकडे आम्ही बाजूला होता, आमच्या बरोबर ते बी गुलाम उजळला होता आम्ही. पण शेवटच्या फेरीमध्ये ते बाबळगाव 2-4 गावं लागलं, ते 6,000 मायनस घातलं. आमच्या अर्चनाताईचा पराभव झाला. मी जेव्हा माझं सर्टिफिकेट बाहेर येत होतो तेव्हा अर्चनाताई 1200 मतांनी पुढे होत्या, आणि मी सर्टिफिकेट घरी येईपर्यंत अर्चनाताईंचा पराभव झाला. ही वस्तुस्थिती आहे. सध्या पराभवाची कसर काढायची असेल तर ह्या महानगरपालिकेमध्ये त्या राजपुत्राला आसमान दाखवल्याशिवाय पर्याय नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, विक्रमसिंग सारखं त्यांची चिरंजीवाचा धर्म नसेल. ज्या विक्रमसिंगनी या लातूर नगरीमध्ये अनेक नगरं बसवली, अनेक गोरगरिबांना घर उपलब्ध करून देण्याचं काम केलं, कधी कुणाकडून बळजबरीने पैसे घेतले का? कुणाला अडवून पैसे घेतले का? जसे पैसे देतात तसे पैसे घेतले. आणि ज्या माणसाचे मला वाटतं वास्तुशांत झाल्या, लग्न झाले, तरी तुमची उदाहरण चालूच आहे. तरी बिचाऱ्यांनी कधी कुणाला अडवलं का? मग अशा माणसाच्या मुलाला आपण उमेदवारी दिली, ते सुद्धा मुलगा तुमची सेवाच करणार आहे. आता आम्ही बघतो विक्रमसिंग जिथं जिथं आम्ही जातो तिथं त्यांचे म्हातारी माणसं त्यांचे हात जोडून त्यांना स्वागत करतात. तुमच्यामुळे आमचं घर झालं, तुम्ही आम्हाला ही मदत केली, तुम्ही आम्हाला या मंदिराला हे केलंय, तुम्ही आमची इथं टाकी बांधून दिली, तुम्ही आम्हाला पंप करून बसवून दिला. या सगळ्या गोष्टी प्रत्येक प्रभागामध्ये गेल्यानंतर विक्रमसिंगजी या बाबतीमध्ये बोलल्या जातात.
त्याच्यामुळे मला स्वतःला आत्मविश्वास आणि खात्री आहे त्या लातूर शहरामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने कुठला प्रभाग निवडून येईल तो 11 नंबरचा प्रभाग निवडून येईल. आणि मी तुम्हाला सांगतो आपण बक्षीस जाहिरातीने केलं जो प्रभाग जास्तीत जास्त मताधिक्य देईल त्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त विकासाचा निधी देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल. आमचा पहिला मान 11 नंबरने मिळवावा. रागिनीताई तुम्ही तेवढा आत्मविश्वास तुमच्यात विचारता सोय नाही कारण की तुम्ही 8 वर्ष या प्रभागाची सेवा केली आहे. या प्रभागातल्या प्रत्येक घरी गल्ली बोळात तुम्ही गेलेला आहात आणि तुम्हाला आशीर्वाद मागताय तर मला स्वतःला असा आत्मविश्वास आहे या प्रभागातील सर्वसामान्य जनता 18 पगड जाती धर्माची जनता नक्कीच 100% तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि विक्रमी मताधिक्याने तुम्हाला विजयी करणार आहे. त्याच्यामुळे माझ्या सगळ्या माता भगिनींना विनंती आहे तुम्ही इथं बसलेल्या सगळ्या माझ्या भगिनींनी जरी ठरवलं तरी आमचे उद्या सहज निघून जाते काहीच अडचण येणार नाही. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे आमच्या उमेदवारांना आशीर्वाद देऊन मतदान रूपी आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी. विषय अनेक आहेत बोलायला. लातूर मधलं जे राजकारण चालू आहे ते अतिशय विचित्र राजकारण चालू आहे. आज आपल्या प्रभागामध्ये काहीतरी झालं काहीतरी पोलीस केस भानगडी वगैरे वगैरे काहीतरी क्लिप झाल्या कुठल्या ते गरीबाला अडवायचं. आता मस्के पाटील तुमच्या खिशामध्ये जर 50,000 रुपये असले आणि तुम्ही ह्या बोळातून चालला तुम्ही पैसे वाटायला का उभं काही ते 10-5 फुकट करून यायचं तुम्हाला अडवायचं पैसे वाटायला म्हणून काहीतरी करायचं. ते कशासाठी काँग्रेसवाल्यानं भ्रष्ट मार्गाने कमवलेला पापाचा पैसा तुमच्याकडे आहे. आमच्याकडे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातली पोरं आहेत स्वतःच्या कर्तृत्वानं मोठी झालेली पोरं आहेत. आमची पोरं आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी आमचे उमेदवार स्वकर्तृत्वाने निर्माण झालेले कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या कुठल्या कार्यकर्त्याला वाढवायची हिंमत करू नका कारण पलीकडच्या 10 नंबरमध्ये तर दहशतच आहे म्हणले बिहार सारखी त्याची दहशत मी मोडून काढली म्हणून तुझ्या बापाची दहशत मी मोडली. तुझ्याला बाप म्हणतो त्या बापाला आसमान दाखवलेला रमेश कराड्या नादाला कुणी लागू सगळ्यांना विनंती आहे येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे. आपल्याला 4 मतदान करायचे. आपण मतदानाला गेल्यानंतर त्या यंत्रावर जिथं कमळ आहे त्या कमळाच्या समोरचं बटन दाबायचं. 4 मतं दाबल्याशिवाय आपलं मतदान पूर्ण होणार नाही. त्यामुळे चारी कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आपली सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करण्यासाठी आम्ही चालू आणि ते 100% आपण करा. आत्मविश्वास मला स्वतःला परत एकदा आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो येणाऱ्या 15 तारखेला मतदान जास्तीत जास्त करा आणि आमच्या उमेदवारांना आपली सेवा करण्याची संधी द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.